आणि त्यांनी ती बॅग दिली आणि अक्षरशः मी त्यांचे पाय धरून त्यांना त्यांचं म्हणजे आभार व्यक्त केले, की तुम्ही आज जर मला सापडले नसते तर माझं खूप नुकसान झालं असतं. खूप रडले त्या दिवशी. त्यांचं पाय पकडून एवढं रडले मी त्या दिवशी, की मी म्हणलं त्यांना, की तुम्ही स्वामींच्या स्वरूपातच मला भेटलेले. तुमचे उपकार मी आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही, असं बोलले मी त्यांना. एवढा मला अनुभव त्या दिवशी आलेला आणि अजून पण विसरू शकत नाही मी. कधी मला जेव्हा मला जास्त गरज असेल स्वामींची, तेव्हा तिथं उभे राहतातच. आपल्यासोबत दुसऱ्याचं चांगलं व्हावं एवढीच भावना ठेवा. तुम्हाला आयुष्यात देव कधीच कमी करणार नाही. हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. कसे आहात सर्वजण? सर्वांना शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. तर आजचा वार गुरुवार आहे. तर माझी पूजा वगैरे सर्व आटोपली आहे आणि आज छान असा मी तुम्हाला स्वामीचा अनुभव आलेला सांगणार आहे. एकदम 2 शब्दातच सांगणार आहे. तुम्हालाही ऐकल्यानंतर नक्कीच बरं वाटेल. कारण मी आज शाळेमधून फोन आलेला मला, मुलीची तब्येत बिघडलेली आहे, तर तुम्ही पटकन शाळेमध्ये या. तर जाईपर्यंत मला रिक्षा पण भेटत नव्हती वेळेवरती. तसंच मी अर्धा तास थांबले बाहेर स्टॉपवरती, पण मला रिक्षाच भेटत नव्हती आणि नंतर भेटली रिक्षा आणि त्यानंतर मग ते अंकल होते म्हणजे थोडेसे वयस्कर होते. खूप वेळ थांबवत नव्हते. त्यांनी माझी स्वतःहून समोर रिक्षा आणून थांबवली आणि ते बोलले, "ताई तुम्हाला कुठं यायचं आहे?" तर त्यांना बोलले मी, "माझ्या मुलीची तब्येत ठीक नाही, तर मला जायचं आहे शाळेमध्ये घ्यायला तिला." तर ते बोलले, "ठीक आहे बसा, मी तुम्हाला स्टॉपपर्यंत सोडतो, तिथून तुम्ही जावा." तर मी बसले रिक्षामध्ये. त्यांनी मला स्टॉपला सोडलं. म्हणजे आमच्या इथे 2 स्टॉप आहे. इथे एक घरापाशी एक स्टॉप आहे आणि नंतर पुढे गेल्यावर 2 स्टॉप बदलून मग जायला लागतं मुलीला घ्यायला. म्हणजे शाळा थोडीशी लांब आहे त्यामुळं. आणि मग त्यांनी मला सोडलं स्टॉपपर्यंत. तिथून मग ना माझ्याकडं स्कॅन होतं, त्यांच्याकडं नव्हतं स्कॅन आणि सुट्टे पैसे देखील नव्हते. ते बोलले मग मी म्हणलं त्यांना, की "मी दुसऱ्याच्या स्कॅनवर करते, तुम्ही मला देते ₹10." म्हणजे इथून आमचे त्या स्टॉपपर्यंत जायला ₹10 लागतात. तर ते नको बोलले मला आणि "राहू दे ताई, मला कुठं पण देव देतो, स्वामी देतो, तुम्ही नका देऊ पैसे," असं म्हणले. पण मला ते कुठंतरी असं हे होत होतं, की बाबा नाही, त्यांच्या कष्टाचे पैसे त्यांना भेटायलाच पाहिजे असं मला. पण त्यांनी घेतलंच नाही. मी किती देण्याचा प्रयत्न केला, त्यांनी घेतलेच नाहीत पैसे. असं वाटलं की आज एवढं मला म्हणजे गरज होती, बुकच होत नव्हती रिक्षा. एवढे प्रयत्न करत होते मी, की बुक व्हावी, बुक व्हावी, तर रिक्षा बुक होत नव्हती आणि खाली जाऊन उभारलं तर मला वाहन पण भेटत नव्हतं. काही केल्या ते पैसे घ्यायला तयारच नव्हते. तर आणि घेतलेच नाही त्यांनी मला स्टॉपला सोडलं. मग तिकडून देखील मला पटकन त्याच वयाचे म्हणजे वयस्कर असं म्हणजे एक अंकल भेटले. तिथून मग मी तिच्या शाळेपाशी रिक्षा घेतला. ते देखील म्हणजे त्यांचे बोलणं वगैरे किंवा त्यांचं काय म्हणजे आपल्याला जे पॉझिटिव्हिटी वाटते किंवा अध्यात्माविषयी किंवा आपण माणसाने आयुष्यात जगावं कसं, यासाठी त्यांनी म्हणजे असं भरपूर सांगत होते, की मुलींना त्यांच्या त्यांच्या पायावर उभं करा आणि सदैव तुमच्या स्वामी पाठीमागं असतील. असं मला म्हणजे जिथं म्हणजे 2-3 ठिकाणी असे थोडेसे अनुभव आले. आज गुरुवार असल्यामुळं, कारण थोडंसं नर्वस होतं, मुलीला बरं नसल्यामुळं मन कुठं तर असं जरा हे होतं आणि मी शाळेत गेले. तिची थोडीशी तब्येत पडली होती शाळेत ती घसरून. त्यामुळं थोडीशी तिची एवढी पण नव्हती, पण थोडीशी बरी होती तब्येत आणि नंतर मुलीला घेऊन बाहेर येईपर्यंत ते थांबले माझ्यासाठी आणि तिथून ते मला घरी म्हणजे सोडले इथं स्टॉपवरती परत. इतकं भारी वाटलं ना मला. म्हणजे आज पूजा पण मला म्हणजे आल्यानंतर केली मी. पूजा पण जमली नाही. घरातलं थोडंसं काम करून अंघोळ वगैरे आटपून मी अशीच निघालेली. तर असा मला गुरुवारचा आज छान असा अनुभव आला. असं वाटतं की आपण श्रद्धेने आणि चांगल्या मनाने जर कुठलंही काम केलं, कुणाचं आपल्या मनात थोडीशी जरी भावना ठेवली, की आपल्यापेक्षा त्यांचं चांगलं आधी व्हावं ही भावना ठेवली, तर आपल्याला देव कुठेही कमी करत नाही आणि कुठल्याही संकटापासून आपल्याला वाचवतो. आणि आपल्याला जिथं गरज आहे खरी स्वामींची, तिथं स्वामींची साथ भेटते असं मला तरी वाटतं. कारण मला हा अनुभव माझा आत्ताचा नाही. मी स्वामी सेवा कधीपासून सुरुवात केली, जेव्हापासून मला पहिला अनुभव आधी माझे मिस्टर सेवा करायचे स्वामींची.
नंतर मला अनुभव चांगला कधी आला, जेव्हा आम्ही जात होतो गावी, तेव्हा काय झालं की माझे ओरिजिनल डॉक्युमेंट सगळे एका बॅगमध्ये होते. माझे सर्व माझं जे कानातलं गळ्यातलं आहे ते पण एका बॅगमध्ये होतं. त्या एकाच बॅगमध्ये आम्ही सर्व ठेवलेलं. आणि आम्ही ट्रेन पकडून गावी गेलो. तिथून आम्ही रिक्षा पकडली. ते एक म्हणजे रिक्षा पकडली. ते आम्हाला विचारत होते कुठल्या गावचे, कधी आलेत, का आहे, असं म्हणजे असं सहसा कोणी विचारत नाही, पण ते विचारलं ते चांगलंच झालं असं वाटतं मला. कारण काय झालं, आम्ही सगळ्या बॅगी घेतल्या आणि जी महत्त्वाचे डॉक्युमेंट आणि माझं जे गळ्यातलं कानातलं होतं ती बॅगच त्याच रिक्षात राहिली. एका हॉटेलमध्ये गेलो जेवायला, कारण आम्ही दिवसभर प्रवास करून थकलेलो आणि ती बॅग त्याच रिक्षात राहिलेली होती. नंतर तो रिक्षावाला तिथून गेला निघून, कारण त्याचा फोन नाही ते म्हणजे. आणि त्यांनी सांगितलं होतं तेव्हा आंबेडकर जयंती होती आणि ते बोलले की इथं इथं माझा मुलगा काम करतो आहे आता सध्याला, जयंतीचं काहीतरी काम करतो आहे असं ते बोलले. तर आम्हाला माहिती होतं की बाबा इथं हे काम करतात, त्यांचा मुलगा वगैरे आहे, म्हणजे असं थोडे थोडे पॉईंट त्यांनी देऊन ठेवलेले, किंवा आमचं गाव कुठलं आहे आम्हाला विचारलेलं, असं म्हणजे ते स्वामींच्याच मनात होते का माहिती नाही. नंतर आम्ही अर्धा तासानंतर आम्हाला आठवलं की आम्ही सर्व बॅगा आम्ही हॉटेलमधून खाऊन जेव्हा बाहेर निघण्यास निघालो, म्हणजे परत घरी येण्यास निघालो, तर ते बॅगा उचलताना आमच्या लक्षात आलं की एक बॅगच नाही आहे आपल्याकडं. नंतर आठवलं ती बॅग आपण रिक्षामध्येच विसरलो. त्यामुळं पटकन मिस्टर पळत गेले, मी इकडं पळत, मुलींना तिथं त्यांना सांगून, त्या हॉटेलवाल्या मावशी होते त्यांना सांगून तिथं ठेवलं बॅगी. तिथं दुसरं जे कपडे वगैरे होते ते तिथंच ठेवले मुलींपाशी. आणि आम्ही दोघं पण असं सैरा नुसता पळत होतो, कारण ते रिक्षावाल्यांचा शोध घेत होतो आम्ही की बाबा भेटेल असं काहीतरी. पण खूप शोधलं. त्यांनी सांगितलेलं एवढं माहिती होतं की माझा मुलगा इथं काम करतो आहे, म्हणजे जयंतीचं सध्याला काम चालू आहे, तिथं माझा मुलगा काम करतो असं सांगितलेलं होतं. तिथं मिस्टर गेले, तिथं विचारले, त्यांचा मुलगा भेटलाच नाही. तिथं नंतर ते जेवायला काहीतरी गेलेले होते, त्यांचा मुलगा जेवायला गेलेला होता. आणि नंतर मग मी रोड क्रॉस करून पलीकडं नुसतं स्वामींचं नामस्मरण करत होते की तुम्ही जर खरंच असाल ह्या जगात, तर माझं जे हरवलेलं आहे, जे काय डॉक्युमेंट, काय सोनं वगैरे हरवलेलं आहे माझं, ते तुम्ही मला मिळवून द्याल. मी तुम्हाला आयुष्यात कधीही विसरणार नाही असं स्वामींना म्हणलं. तुम्ही माझं असं आत्ताची माझी परीक्षा आहे त्यामध्ये तुम्ही मला साथ द्या, म्हणजे माझं जे काय हरवलेलं आहे तुम्ही ते मला सापडून द्या, तुम्हाला मी आयुष्यभर विसरणार नाही असंच म्हणलं. आणि असं म्हणून 2 सेकंद देखील झालेले नाही, ते स्वतः ते रिक्षेवाले मला आवाज ओ ताई म्हणून आवाज देत माझ्या म्हणजे पाठीमागं आवाज देत होते. ते आले आणि म्हणले, अहो तुम्ही बॅग विसरली माझ्या रिक्षामध्ये, तुम्हाला मी किती वेळ शोधतोय, 15 मिनटं शोधते, रस्ते पूर्ण तुम्हाला शोधून काढले, तुम्ही भेटलेच नाहीत मला. मग मी त्यांना म्हणलं, अहो दादा आम्ही एका हॉटेलमध्ये जेवण करत होतो, नंतर आम्हाला बाहेर येताना आठवलं की आम्ही एक बॅग विसरली आहे, तुम्हाला आम्ही शोधलं, तुमच्या मुलांना पण आम्ही शोधलं, पण ते देखील आम्हाला सापडले नाहीत. तर ते म्हणले, तुम्हाला मी रिक्षात असताना तुमचं गाव विचारलेलं, त्याच्यामुळे मला माहिती होतं तुम्ही जरी मला नाही भेटला असताना तर ही बॅग मी तुमच्या घरी आणून दिली असती, तुमच्या गावाकडे, असं ते म्हणले. इतकं भारी वाटलं मनाला बोलून की असं एकदम असं वाटलं की हां, आपण जे बोलतोय ना ते म्हणजे विश्वास ठेवला ना तो खरा निघाला. इथून माझा विश्वास एकदम दृढ झाला आहे स्वामींवरती, की कारण आयुष्याची पूर्ण आपल्या कमाई असते ती ओरिजिनल डॉक्युमेंट. सोन्याचं राहू द्या, काही सोनं एवढं नव्हतं त्यामध्ये, पण जे ओरिजिनल जे डॉक्युमेंट होते माझ्या मुलींचे, बर्थ सर्टिफिकेट वगैरे पूर्ण असं जे ओरिजिनल, म्हणजे कारण कास्ट सर्टिफिकेट काढायचं होतं त्यांचं, त्यामुळं. आणि त्यांनी ती बॅग दिली आणि अक्षरशः मी त्यांचे पाय धरून त्यांचं म्हणजे आभार व्यक्त केले की तुम्ही आज जर मला सापडले नसते तर माझं खूप नुकसान झालं असतं. आणि नुकसानच्या वेगळं म्हणजे ते असे सर्टिफिकेट होते की परत काढताच येत नव्हते, अशी माझी अवस्था झाली असती. मी खूप रडले त्या दिवशी, त्यांचं पाय पकडून एवढं रडले मी त्या दिवशी की मी म्हणलं त्यांना की तुम्ही स्वामींच्या स्वरूपातच मला भेटलेले, तुमचे उपकार मी आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही असं बोलले मी त्यांना. तर एवढं म्हणजे अनुभव त्या दिवशी मला आलेला चांगला की मी आयुष्यभर कधीच विसरू शकत नाही, एवढा मला अनुभव त्या दिवशी आलेला.
आणि अजून पण विसरू शकत नाही मी. कधी मला जेव्हा मला जास्त गरज असेल स्वामींची तेव्हा तिथं उभे राहतातच. कधी पण असो, माझ्या मुली आजारी पडल्या किंवा जास्त कधी माझे वडीलसुद्धा आजारी होते त्यावेळेस. आता वडील एक्सपायर झाले, वडील नाही आहेत, पण जेव्हा मला गरज होती जास्त स्वामींची तेव्हा खरंच ते मला धावून आले. आणि म्हणलं तुम्ही पण मनाने, चांगल्या मनाने जर सेवा स्वामींची केली तर नक्कीच फळ भेटतं. कारण अनुभवपेक्षा आपल्याला जो अनुभव आला ना त्याच्यावरतीच विश्वास ठेवायचा. आता मी सांगते याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवू नका. मनोभावे तुम्ही श्रद्धेने स्वामींचं पूजा, गुरुचरित्र पारायण करा आणि व्यवस्थित फक्त आपल्यासोबत दुसऱ्याचं चांगलं व्हावं एवढीच भावना ठेवा. तुम्हाला आयुष्यात देव कधीच कमी करणार नाही. कारण जेव्हा आपण दुसऱ्याचं काहीतरी वाईट करायला जातो त्याच्या दुप्पट आपलं वाईट होत असतं. त्यामुळं माणसाने नेहमी आधी दुसऱ्याचा विचार करायचा, नंतर स्वतःचा विचार करायचा. आणि माझे मिस्टर आणि मी नेहमी असं आपल्यासोबत दुसऱ्याचं चांगलं होऊ दे असाच विचार करतो. त्यामुळं जरी मला कोणी काय बोललं किंवा काय एवढं वाईट वाटून नाही घेत मी. कारण माझ्या आधी स्वामीच त्यांना उत्तर देऊन झालेलं असतं. आपण काही चुकीचं करत नाही तर आपल्याला देव कधीच अपयश किंवा आपल्याला त्रास होणार नाही त्या गोष्टीचा. त्यामुळं आपली नीतिमत्ता कधीही चांगली ठेवायची. त्यामुळंच आपल्या लेकरांचं आपलं आयुष्य चांगलं राहतं आणि निरोगी देखील राहतं. तुम्हाला आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आज माझे जे 2 शब्द तुम्ही इथपर्यंत थांबून ऐकले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्यक्त करते तुमचा.